26 वर्षानंतर पुन्हा भेटलेल्या मैत्रिणी मी आज पहिल्यांदा बघितल्या. तर हाय गाईज, आज 26 वर्षानंतर माझ्या मम्मीच्या त्यांच्या बॅचचे रियुनियनचा प्रोग्राम होता. हा प्रोग्राम मला पण बघायचा होता, त्यासाठी मी पण त्यांच्यासोबत चाललो होतो. हे सगळे मम्मीच्या बॅचचे क्लासमेट्स आणि ही मम्मीची शाळेतली बेस्ट फ्रेंड. मम्मी आणि मावशी बोलले आज मला काही करून भारी व्हिडिओ बनवून दे. यांचा व्हिडिओ मी ब्लॉग नंतर अपलोड करणार आहे. या शाळेमध्ये लहानपणीपासून एका बेंचवर बसायचे. अरे या दोन्ही ही माझी मम्मी आणि माझी मावशी या दोघी वर्गातील सगळ्यात भारी मैत्रिणी होत्या आणि यांना शिक्षकांनी वगैरे नेहमी असं वेगळं बसवण्याचा प्रयत्न केलाय, पण ते आजही सोबत आहे. त्यांना विचार आपण त्यांची मैत्री कशी होती. का मम्मी तुमच्या शाळेमध्ये तुम्ही एका बेंचवर बसायचे पहिले आहे ना? हो, आम्ही एका बेंचवर बसलो होतो ना. तर आम्हाला सर ना तिला अ मध्ये आणि मला ब मध्ये टाकलं होतं. का बरोबर तुम्ही तुम्ही अभ्यास करत नव्हते. बऱ्याच वेळानंतर मम्मीचे क्लासमेट सगळे आले होते. काही वेळ तर त्यांचा फोटोशूट वगैरे चालला. नंतर मम्मी आणि तिच्या क्लासमधील सगळ्या मैत्रिणी बोलल्या आमचा पण एक भारी व्हिडिओ बनव. एवढ्या वर्षानंतर यांना इतकं खुश बघून खरंच भारी वाटलं. यात एक आमची मॉडर्न अरुणा मावशी, ज्यांना फोटो आणि व्हिडिओच्या सगळ्या पोजेस माहिती. मग आता या सगळ्या त्यांच्या शिक्षकांना भेटल्या. एवढं करून आता प्रोग्राम चालू झाला होता. नंतर सगळ्या शिक्षकांचं स्वागत झालं. हा ऋतिक जो की MBBS कॉलेजमध्ये शिकतोय, याचं पण शिक्षकांनी अभिनंदन केलं. नंतर माझं पण अभिनंदन केलं. म्हणजे ज्याच्या मुलं उच्च पदवीसाठी शिक्षण घेत आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं. नंतर त्यांच्या 2001च्या बॅच मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्वतःचा परिचय विचारला. मग नंतर मम्मीने आणि त्यांनी सगळ्यांनी त्यांचा परिचय सांगितला. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.